मी नरेश म्हस्केंची भेट घेतली नाही ती झाली असं स्पष्टीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सुषमा अंधारेंनी दिल्लीमध्ये नरेश म्हस्केंची भेट घेतली असा दावा झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमधून केला होता। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंवर का नाराज होत्या, त्या शिवसेनेमध्ये कधी येणार होत्या, त्या दिल्लीत खासदार नरेश म्हस्केंना का भेटल्या असे अनेक सवाल सामंतांनी उपस्थित केले होते। यावर आता सुषमा अंधारेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। स्वाभाविक भेटीला सामंत यांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलंय। उदय सामंतांचा स्वतःचा असा एक आमदारांचा गट आहे का? नाही, दोघांना मी पहिले धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दखल घेण्या एवढा मी मोठा झालो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दोघांनाही धन्यवाद दिले पाहिजे। सुषमाताई ह्या नक्की माझ्या बहिणीसारख्या आहेत, पण दिल्लीमध्ये त्या नरेश म्हस्केंना का भेटल्या हे देखील मला माहिती आहे। याचं उत्तर नरेश म्हस्के चांगलं देऊ शकतात। अंबादास दानवे अनेक वेळा शिंदे साहेबांना का भेटले? नाही, मी जातो पुढे, पण हा तुम्ही काहीतरी एक फार महत्त्वाचा गोप्यस्फोट करतायत। सुषमा अंधारे नाही, वस्तुस्थिती आहे। बरं, मी काय का भेटल्यात? पण तुम्हाला काहीतरी माहिती असेल। मला माहित नाही। आता त्यांना नुसतं भेटतं का राजकारणात? बघा आता त्यांना जर हे माहिती आहे की माझ्याकडे 20 आमदार 40 आमदार आहेत, तर त्यांना हे देखील माहिती असलं पाहिजे ना की खासदार नरेश म्हस्के साहेबांना ते कुठच्या गोष्टीसाठी, मी आदरानं सांगतोय। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिले हे पण सांगितलं त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत। त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी वाटेल त्या थराला जाऊन टीका करणार नाही, आणि ती माझी संस्कृती देखील नाही। पण त्या का भेटल्या, त्या कधी आमच्या पक्षामध्ये येणार होत्या, ते का उद्धव ठाकरेंवर नाराज होत्या, त्यांना कोण बोलायला पक्षामध्ये देत नव्हतं, याची पण उत्तरं दिली गेली पाहिजेत। दुसरं, अंबादास दानवे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांना किती वेळा भेटले, त्यांनी चंद्रकांत खैरेंबद्दल काय काय सांगितलं। कसं आहे, एखाद्या स्टेटमेंटमुळं एखाद्या कार्यकर्त्याचं राजकीय कारकीर्द बर्बाद करण्याचं कोण जर प्लॅनिंग करत असतील, तर मी पण राजकारणामध्ये 25 वर्ष मला झालेली आहेत। मी पॉलिटिकल एथिक्स असल्यामुळं काही गोष्टी बोलत नाहीत। आता या दोघांनी माझ्याबद्दल बोललेत म्हणून या फक्त दोघांबद्दल सांगितलं की का भेटले एकनाथ शिंदे साहेबांना। काय तुम्ही म्हटलात की सुषमा अंधारे तुमच्या शिवसेनेत येणार होतात? नाही, ते मला उत्तर पाहिजे। तुम्ही तर म्हटलात ना त्यांना भेटल्या का बरं, कशाला? बघा, त्या भेटल्यात का पण शिंदे साहेबांना? शिंदे साहेबांना नाही, मी खासदार नरेश म्हस्केंचं नाव घेतलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पक्षात नाराज होत्या वगैरे, हे कुठून तुम्हाला कळलं? त्यांना बोलू देत नाहीत वगैरे? मला कळलं ना, त्यांना जसं कळलं, जसं राजकीय सूत्रांकडनं त्यांना कळलं, तसं राजकीय सूत्रांकडनं मला कळलं की नरेश म्हस्के यांची मी भेट घेतली नाही, ती भेट झाली। ती कुठे झाली भेट? तर दिल्ली संसद भवनला मी माझ्या एका कामासाठी गेल्यानंतर माझ्यासोबत माझ्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे असताना मला घ्यायला आलेली गाडी माझ्या पक्षाचे खासदार अरविंदभाई सावंत यांनी पाठवलेली, बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार भगरे गुरुजी, असं सगळा माहोल असताना आणि विशेष म्हणजे 3 ते 4 वृत्तवाहिन्यांचे पत्रकार समोर असताना आम्ही महाराष्ट्र सदनच्या कॅन्टीन मध्ये चहा घेताना जर माझ्यासोबत कुणी आलेलं असेल आणि त्यांनी जर चहा घेऊ केला असेल, तर इतकी तर संस्कृती नक्की आहे आमच्याकडे की ओके चला एक कप ऑफ टी करूया। त्यामुळे ती भेट घेतली नाही, ती अतिशय अनाहूत भेट झाली। पण एका सहज स्वाभाविक घटनेला उदय भाऊंनी जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ नक्की आहे की उदय भाऊंच्या फार वर्मी घाव लागलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की उदय भाऊ कळवळून गेलेले आहेत। मी कदाचित उदय भाऊंचे उपमुख्यमंत्री होण्याचे मनसुबे उधळलेत का, असं मला आता वाटायला लागलेलं आहे। सुषमाताई अंधारेंनी परवा माझ्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं की शिंदे साहेबांच्या आणि माझ्या संबंधांबद्दल। त्याच्यावर मी असं सांगितलं की सुषमाताई अंधारे हे दिल्लीला नरेश म्हस्केंना का भेटल्या याचा त्यांनी खुलासा करावा, आणि त्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे। पण मी बोललेलो माझ्या बाबतीतली बातमी खोटी आहे, आणि त्या भेटल्या आहे त्यांनीच खरं म्हणून सांगितलेलं आहे। ते कशासाठी भेटल्या, का भेटल्या मला माहीत नाही। माझ्यासाठी सुषमा अंधारे ताईंचा विषय संपलेला आहे। माझ्या निष्ठेचं प्रमाणपत्र द्यायची कोणालाही आवश्यकता नाही, परंतु त्या माझ्या एक महिला भगिनी आहेत। माझा त्यांच्याबद्दलचा जो विषय आहे तो संपलेला आहे। त्यांनी किती आता पोस्ट टाकल्या तरी मला काही फरक पडत नाही।